विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी स्कॉलरशिप या परीक्षेची तयारी करत असताना आजच्या या भागात आपण गणित या विषयाअंतर्गत येणारे संख्या समूह, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या या घटकावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत कसे विचारले जातात यावर चर्चा करणार आहोत। तसा पाहिला तर हा घटक सोपा आहे, परंतु यातील सुद्धा काही प्रश्न आव्हानात्मक असतात। सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ते समजत नाहीत, म्हणून आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी हा सुद्धा घटक समजून घेणार आहोत। तर बघा, स्वाध्याय 1.1, 1.2, 1.3 अशा वेगवेगळ्या स्वाध्यायामध्ये या ठिकाणी दिलेले प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे आहेत। तत्पूर्वी स्पर्धा परीक्षेविषयीचे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाशी निगडीत असलेले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा कसा होईल हे बघा। काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा, आपल्या शंकांचं निश्चितच निरसन केलं जाईल। बघूया स्वाध्याय 1.1। प्रश्न पहिला, या ठिकाणी आपल्याला एक संख्या दिली 3,80,068। या संख्येतील 8 ह्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता या ठिकाणी दोन ठिकाणी 8 दिसतात बघा। दोघं 8च्या स्थानिक किमतीमधील फरक किती? या 8ची किंमत आहे 80,000, या 8ची किंमत आहे 8, कारण हा एकक स्थानी आहे, हा दशहजार स्थानी आहे। मग 80,000 मधून आपल्याला 8 वजा करायचे, फरक विचारलेला आहे। म्हणजे याचा अर्थ काय होईल, हे जे शेवटचे 100 आहेत या 100 मधून 8 गेले म्हणजे 992 येणार आणि हे होणार तुमचे 79,000। 79,992 हे आपलं उत्तर येणार, म्हणजेच पर्याय नंबर 2। ही संख्या 7,60,954 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहिणार किंवा खाली कोणता रूप तिचं विस्तारित रूप आहे? तर या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचं असतं, एकदम साधी आणि सोपी पद्धत। विस्तारित रूप लिहायचं असेल तर ह्या प्रत्येक अंकाच्या इकडे किती अंक उरलेले आहेत तेवढे शून्य एकावर असले पाहिजेत। म्हणजे 7 गुणिले 1, 2, 3, 4, 5 शून्य असलेली संख्या, एकावर 5 शून्य असलेली संख्या, म्हणजे याचा अर्थ असा, एकावर 5 शून्य म्हणजे या ठिकाणी होती तुमची, इथं 1 येणार आणि त्याच्यावर 5 शून्य म्हणजे 1 लाख, कारण याची किंमत 7 लाख आहे। मग 1 लाख त्या ठिकाणी येणार आहे। 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5 इथं 6 आहेत, 1, 2, 3, 4, 5 इथं आहेत। म्हणजे हा एक पर्याय त्या ठिकाणी चालू शकतो आपला, पण पुढील सगळे बरोबर आहेत का ते आपल्याला बघावं लागेल। हा 6, याच्यावर 4 शून्य पाहिजेत, 1, 2, 3, 4, नंतर हा 0 त्याच्यावर 3 शून्य पाहिजेत, नंतर 2 शून्य, 1 शून्य आणि 1, म्हणजे पर्याय क्रमांक 1। 7 गुणिले 1 लाख, 6 गुणिले 10,000, 0 गुणिले 1,000, 9 गुणिले 100, कारण 900 आहे, 5 गुणिले 10 म्हणजे 50 आणि 4 गुणिले 1 म्हणजे 4, हे झालं त्याचं विस्तारित रूप। त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, 94,534 या संख्येत 4ची स्थानिक किंमत, उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? उजवीकडील 4 म्हणजे हा 4 आणि हा डावीकडील 4। आता उजवीकडील 4ची स्थानिक किंमत आहे 4 आणि उजवीकडील 4ची स्थानिक किंमत आहे तुमची या ठिकाणी 4,000। मग याचे किती पट आहे? तर हा 4 गेला, हा 4 गेला, 1/1000 पट आहे, 1/1000 पट आहे। ह्या 4च्या हा 4 किती पट आहे असं विचारलं असतं तर आपल्याला 1/1000 नाही तर या 4च्या हा 4 1000 पट आहे असं सांगितलं असतं, परंतु आपल्याला विचारलंय उजवीकडील 4 हा डावीकडील 4च्या 1/1000 अंश पट त्या ठिकाणी आहे, म्हणजे 1000 अंश पट आहे असं आपण सांगू शकतो। हा पुढचा प्रश्न बघा, हा थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे। हा आहे खरा महत्त्वाचा प्रश्न। 3 + 2p व 5 + 3q हे अंक 84,527 या संख्येतील अनुक्रमे सहस्र व दशक स्थानचे अंक आहेत, तर p व q ची किंमत
कोणत्या, किमती कोणत्या. आता या ठिकाणी काय आहेत बघा, स्थानचे अंक आहेत. एकक सहस्र स्थान आणि दशक स्थान. आता सहस्र म्हणजे ज्याला आपण हजार म्हणतो, बरोबर, आणि दशसहस्र म्हणजे 10,000 आपण ज्याला म्हणतो, आणि दशक म्हणजे तुमचं 2. आता या ठिकाणी बघा, मग हजार स्थानचा अंक कोणता तुमचा 4 आणि दशक स्थानचा अंक कोणता 2. म्हणजे याचा अर्थ इथं आपल्याला 2 समीकरणं मिळत आहेत बघा. 3 + 2p = 4. याच्यावरून p ची किंमत तुम्हाला मिळणार. हा 3 तिकडे जाऊ द्या. हा 3 जर तिकडे गेला तर काय होईल, 1 होईल. 2p = 1 म्हणजे p = 1/2 म्हणजे 0.5 धन. तसंच आता बघा 5 + 3q 5 + 3q = 2. हा 5 इकडे आणा. 3q = -3 म्हणजेच q = -1. मग बघा p ची किंमत 0.5 धन आणि q ची किंमत -1 म्हणजे पर्याय नंबर आपला किती जोडतोय 4. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, आपल्याला संख्या दिली 95,07,432. या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. 4 या अंकाची स्थानिक किंमत 400 आणि 2 या अंकाची स्थानिक किंमत 2, बरोबर. मग आता 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या 200 पट आहे. किती पट आहे 200. बघा बे1 बे, बे2 4, 0 0 म्हणजे किती पट आहे 200 पट आहे. पुन्हा एकदा वेगळा प्रश्न आहे बघा. 78, त्यानंतर या ठिकाणी हा जो शतक स्थानचा अंक आहे 78,000 आणि 4 + 5/132 ही 5 अंकी संख्या 78,932 या 5 अंकी संख्येबरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा बघा, प्रत्येक अंकाची तुलना करा. शतक स्थानचा अंक 9 म्हणजे याची किंमत आहे 4 + 5a = 9 आहे. हा 4 इकडे आणा. 5a = 5 येईल म्हणजे याची किंमत किती असेल 1 असेल. पुढे 7वा प्रश्न या स्वाध्यायामधला बघा. 0, 8, 9, 7, 2 व 5 या अंकांपैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकांची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल. आता हे सर्व अंक एकदा वापरून किती अंकी संख्या तयार करायची 5 अंकी. हे अंक किती आहेत बघा 1, 2, 3, 4, 5. ह्या अंकांपैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील. आता 5 अंक घ्यायचे पण लहानात लहान संख्या तयार करायची म्हणजे याच्यातला हा 9 सोडून द्यायचा आपल्याला. उरले 5 अंक. आता हे 5 अंक वापरून लहानात लहान संख्या आपल्याला तयार करायची. 0 आपण घेऊ शकत नाही पहिल्यांदा. मग आपण काय घेऊ, सर्वात लहान अंक आहे तुमचा 2. 2 नंतर येणार 0, बरोबर. आता लहानात लहान अंक वापरायचा आहे म्हणजे चढत्या क्रमाने लिहायचे आपल्याला सर्व अंक. मग 2, 0, त्यानंतर येणार 5, नंतर येणार तुमचा 7 आणि नंतर येणार 8. 20,578 ही संख्या तयार झाली. आता काय करायचं आहे, या संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत आहे 70. त्याच्यातून तिची दर्शनी किंमत 7 वजा करून घ्यायची आहे म्हणजे उत्तर येतं आहे आपलं 63, पर्याय नंबर 1. स्वाध्याय 1.2 या ठिकाणी आपल्याला संख्या दिली आहे 57,83,542. या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे. 4 या अंकाची स्थानिक किंमत 4 × 10⁻⁴ 40 आहे. म्हणजे 4 × 10 म्हणजे 10⁻⁴. पुढे 53.436 या संख्येत 4च्या उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता बघा 4 या अंकाच्या उजवीकडील 3ची स्थानिक किंमत 3/100 आहे. तर 4च्या डावीकडील 3ची किंमत आहे 3/1.
हे गुणोत्तर आपल्याला मांडायचं आहे. काय होईल बघा, 3/100 गुणिले 1/3. 3 गेला, 3 गेला, म्हणजे 1/100 पट आहे. 1 किती पट आहे, म्हणजे 10⁻⁻² पट आहे. आपला 10⁻²2 इतके पट आहे. 1/100 पट आहे म्हणजे. प्रश्न तिसरा बघा, पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 4 व 5 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज सर्वात जास्त आहे? 4 आणि 5 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज. 500, 504, इथं आली 504, इथं आली फक्त 54, इथं आली 540, 540, इथं आली तुमची यांची बेरीज, स्थानिक किमतींची बेरीज केली तर 45 येईल. मग सगळ्यात जास्त कोणती आहे? 540, पर्याय नंबर 3. 83,643 या संख्येत 3 अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 3000 - 3, 3000 - 3 म्हणजेच 2997. 2997, पर्याय नंबर 2. 3x + y ही 2 अंकी संख्या 66 आहे. जर एकक स्थानी y असेल तर x ची किंमत किती? एकक स्थानी y असेल तर x ची किंमत किती असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. बरोबर. मग x ची किंमत किती असेल लक्षात घ्या. आता या ठिकाणी y ची किंमत 6 आहे. बरोबर. तर 3x ची किंमत किती येईल? 60. म्हणजे x ची किंमत किती? 60/3 म्हणजेच 20 असेल. x ची किंमत किती असेल? 20 असेल. पुढे 2p + q ह्या 2 अंकी संख्या, ही 2 अंकी संख्या 17 आहे. 2p + q ही 2 अंकी संख्या 17 आहे. जर एकक स्थानी 7 असेल तर याच्यातून 7 गेला, म्हणजे 17 - 7 म्हणजे तुमचे उरले 10. बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा की 2p बरोबर, आता उरले आपले फक्त किती? 10. एकक स्थानी 7 असेल तर q ची किंमत 7 आली, तर 2p ची किंमत आली तुमची 10. म्हणजेच p ची किंमत किती आली? 10/2 म्हणजे 5. पर्याय नंबर 3. 5 स्टार 4 स्टार या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे. 297 आहे. तर फुल्यांच्या जागी टिंब अंक असेल. किती साधन सोपं आहे बघा. 297चा फरक आहे. बरोबर. मग आता 297चा जर फरक असेल तर दशक स्थानी शतक स्थानी 3 असेल, म्हणजे 300 झाले. आणि एकक स्थानी 3 असेल. बघा यांची वजाबाकी करा, 297 येतोय, म्हणून पर्याय नंबर आपला 3 बरोबर आहे. कारण आपल्याला इथं बघा 7 उरतोय. किती उरतोय? 7. आणि तोच अंक इथं पण आहे, तोच अंक इथं पण आहे. मग याचा अर्थ काय? जर आपण 2 ठेवला, इथं बी 2 ठेवला तर 200 - 2 होईल, म्हणजे 8 उरला पाहिजे. बरोबर. 1 ठेवला तर 9 उरला पाहिजे. म्हणून आपण काय करू शकतो, नीट लक्षात ठेवा, 3 हा अंक सहजपणे सांगू शकतो. स्वाध्याय 1.3 मधील काही प्रश्न बघूया. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999. 4 अंकी 9999. त्याच्यातून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली. 3 अंकी लहानात लहान संख्या 100. आता हा मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो. इयत्ता आपण 5वी 6वी मध्ये शिकलोय. मोठ्यात मोठी संख्या किती पण अंकी घ्यायची असेल तर सर्व 9 वापरायचे. लहानात लहान संख्या किती अंकी घ्यायची ते बघून घ्यायचं, त्याच्यातून 1 वजा करायचा आणि एकावर तेवढे 0 ठेवायचे. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याला इथं 3 अंकी लहानात लहान संख्या शोधायची आहे. मग आपण 3 मधून 1 वजा केला, 2 0 ठेवायचे एकावर, म्हणजे 100 झाली. आता 9999 मधून 100 वजा करायचे, 9 9 8 9, 9899. 9899 हे आपलं उत्तर येतंय, म्हणजे पर्याय नंबर 1. प्रश्न दुसरा बघा. जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व 1 अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती? महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत.
बरोबर. व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती? आता लक्षात ठेवा, 4 अंकी समसंख्या लहानात लहान, एक अंक एकदाच वापरला. आता तसं बघितलं तर आपण नियमानुसार 4 अंकी लहानात लहान संख्या काय आहे? 1000 आहे. परंतु याच्यात बघा आता प्रत्येक 0 3 वेळा वापरला गेला आहे. आपल्याला काय अट दिली काय? एक अंक एकदाच वापरला पाहिजे. मग आता यांच्यामधून पर्याय बघायचे आपण आणि सर्वात लहान संख्या जी असेल ती आपला पर्याय. जास्त डोक्याला ताण घ्यायचं नाही. आता याच्यातून सर्वात लहान संख्या समसंख्या आपल्याला सांगायची. सर्व 4 अंकी आहेत. मग या ठिकाणी बघा 1026, 1028, 1062, 1072 म्हणजे 1026 हा पर्याय आपला त्या ठिकाणी आला. प्रश्न तिसरा, 2, 5, 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? हे अंक एकदाच वापरायचे आणि सर्व संख्या त्या ठिकाणी तयार करायच्या. लहान असोत मोठ्या असोत कशाही असोत. तर हे सर्व अंक वापरून सर्व संख्या कशा तयार होतील ते नीट बघा. आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा यांचा चढता किंवा उतरता कोणताही क्रम वापरायचा. मग बघा पहिली संख्या आली समजा आपली 652. बरोबर. हा एकक स्थानी घेतला. आता आपण याला घेऊ दशक स्थानी 5 6 2. नंतर याला घेऊ आपण आता शतक स्थानी 5 2 6. झाले 6 अंक फिरवले गेले. आता 5 अंक घेऊ आपण एकक स्थानी 5 6 2 6 5 2. फक्त जी रिपीट झाली ती घ्यायची नाही, ही रिपीट झाली. त्यानंतर 5 2 6 झाले. आता इकडचा होता 5 6 2 हा चौथा अंक आपला आला. त्यानंतर आपण 652 घेतला. त्यानंतर 625 हे आलेले नाही बघा. त्यानंतर बघा आपण घेणार आहेत आता 2 2 5 6 आलेला आहे का बघा. 2 5 6 नाही. त्यानंतर 5 2 6 5 2 6 येऊन गेला आहे. त्यानंतर 5 6 2 हा पण येऊन गेला आहे. म्हणजे एकूण संख्या किती तयार होतील बघा. 6 वापरला आपण 3 तयार होतील. बरोबर. 5 वापरला 2च तयार होतील. 2 वापरला 1च तयार होईल. अशा सर्व संख्या किती तयार झाल्या बघा. 1 2 3 4 5 आणि 6. याच्या 3 याच्या 2 याची 1 अशा 6 संख्या तयार झाल्या. यांच्या सगळ्यांची आता काय करायची आपल्याला बेरीज. बेरीज करण्यासाठी बघा आपण पहिल्यांदा या संख्या वेगळ्या करून घेऊ. हा 256 हा 625 आहे. आता बघा 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 5 17 17 आणि 6 23 7ला 2 7 आणि 2 9 6 15 आणि 2 17 17 आणि 6 23 आणि 5 28 8 8ला 2 2 आणि 2 4 आणि 6 10 15 आणि 5 20 आणि 5 25 आणि 6 31. चुकतंय बघा काहीतरी आपलं. आता बघा आपल्याला काय करायचे 2 5 6 हे अंक वापरायचे. 6 5 2. त्यानंतर 5 6 2. बरोबर. त्यानंतर हा 6 जाऊ द्यायचं पुढे 526 झाले. हे झाले 6चे 3 अंक. त्यानंतर आता आपण 5चे घेऊ. आता बघा 5 दशक स्थानी होताच. आता 5 आपल्याला कुठं ठेवायचं आहे. एकक स्थानी पण येऊन गेलेला आहे. आपल्याला राहिला आहे फक्त कुठं आता 5 हा आपल्याला समजा आपण पुन्हा एकदा शतक स्थानी ठेवला. बरोबर. आता शतक स्थानी इथे दोन ठिकाणी होते बघा. आता शतक स्थानी 562 होऊन गेले, 526 होऊन गेलेले आहेत. मग आता पुढचा शतक स्थानचा अंक येणार नाही. आता आपण दशक स्थानचा अंक घेऊ. दशक स्थानी 5 ठेवला तर 1 येऊन गेली आपली संख्या बघा 52. आता आपण हा 2 पुढे घेऊ, हा 6 मागे घेऊ, 256 झाली. बरोबर. आता हा 5 एकक स्थानी ठेवू आपण. एकक स्थानी ठेवला तर काय तयार होईल बघा. आता एकक स्थानी अजूनपर्यंत 5 आपण ठेवलेला नव्हता बघा. मग एकक स्थानी 5 आला तर राहिले 6 आणि 2. इथं 6 इथं 2 आपण ठेवला. बरोबर. अजून एकक स्थानी आपण ठेवला तर इथं 2 आणि इथं 6 येईल. म्हणजे 265 येईल. 265 आहे का बघा. नाही. झाले. आता 2चा नंबर लावू बघा. 2 कुठं कुठं आहे नीट बघा. 2 एकक स्थानी येऊन गेलेला आहे.
2 दशक स्थानी येऊन गेला आहे, 2 शतक स्थानी एकदा आहे, अजून एकदा जर आपण ठेवला तर बघा इथं 56 आहे, इथं 65 आहे, बरोबर. म्हणजे 5 आणि 6ची अदलाबदल होऊन गेली, म्हणजे 1 2 3 4 5 या 6 संख्या आल्या, बरोबर. आता या 6 संख्या जर घेतल्या आपण तर या 6 संख्यांपासून आता आपल्याला करायचं काय, यांची बेरीज करायची. किंवा अजून एक दुसरी पद्धत नीट लक्षात घ्या बघा. आपण काय करायचं, पहिल्यांदा 6 सोपी पद्धत आहे, 6 शतक स्थानी ठेवला, उरले 5 आणि 2, परत 6 शतक स्थानी ठेवला, 2 आणि 5 आपण घेतले, झाले 6चे. त्यानंतर 6 दशक स्थानी ठेवला, पुढे 5 मागे 2, नंतर 2 आणि 5ची अदलाबदल केली, 2 पुढे 6 जसा तसा मागे 5. आता 6 शतक एकक स्थानी ठेवला तर पुढे 2 5 मध्ये, 5 पुढे 2 मध्ये, 6 मागे. अशा बघा 1 2 3 4 5 6 संख्या तयार होतात. यांची आपण आता बेरीज करू. 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 5 14, 6 20 आणि 6 26, आजच्याला 2. बघा 6 आणि 6 12 आणि 5 17 आणि 2 19 आणि 5 24 आणि 2 26, 2 आणि 2 4, 9 15 21 23 28 8, आजच्याला 2. 5 आणि 2 7, 2 9, 2 11, 16 आणि 6 22 आणि 6 28, 2886 आपलं उत्तर येतं आहे. 2886 म्हणजे पर्याय नंबर 1. ही सोपी पद्धत लक्षात ठेवा. 6चे 3 ठिकाण ठरवून घ्या, शतक दशक एकक. 2 आणि 5 आदल बदल करून लिहा, म्हणजे 6च्या 2 संख्या तयार होतील, 6 संख्या तयार होतील. 5 3 0 9 7 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती. मोठ्यात मोठी समसंख्या आपल्याला विचारली. आता मोठ्यात मोठी समसंख्या घ्यायची असेल तर 0 सगळ्यात शेवटी घ्यावा लागेल, कारण इथं सम अंक एकच आहे, फक्त 0. मोठ्यात मोठी घ्यायची मग 9 सुरुवातीला घ्यायचा, त्यानंतर 7, नंतर 5 आणि नंतर 3. 1 2 3 4 5, 97530, 97530 पर्याय नंबर 4. जिचा आरंभ 7 अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती. 7ने सुरू झाली पाहिजे आणि बाकी उरलेले सगळे 9 पाहिजेत, म्हणजेच 79999. 7ने सुरू झाली पाहिजे आणि मोठ्यात मोठी विचारली म्हणजे सगळे 9 पाहिजे 5 अंकांपैकी, परंतु ती 7ने सुरू झाली पाहिजे, म्हणून उरलेले 4 वेळा 9 पाहिजे. 7 9 1 3 ह्यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती. 4 अंक विचारलेत, बरोबर. पुन्हा एकदा मागील पद्धतीप्रमाणेच आपल्याला संख्या तयार करायची आहेत, 4 अंकी संख्या तयार करायची आहेत. 4 अंक आपल्याकडे आहेत, बरोबर. आणि त्या सर्व संख्यांची काय करायची, बेरीज. मग बघा पहिल्यांदा हा 7 आपण घेतला हजार स्थानी, 9 1 3, 9 3 1 असं घेतलं समजा आपण. 7 जसा तसा ठेवला, त्यानंतर हा 9 घेतला इथं, म्हणजे 3 9 1, परत 7 जसा तसा ठेवला, 3 1 9 आला. 9ची अदलाबदल आपण केली, बरोबर. आता 3ची अदलाबदल करून बघू. आता 3 दशक स्थानी येऊन शतक स्थानी येऊन गेला, एकक स्थानी बाकी आहे, म्हणजे हा 7, हा 9, हा 1 आणि हा 3 झाले. परत एकदा 7 जर आपण घेतला तर बघा 9 झाले, 3 झाले. आता 3 बघा दशक शतक शतक एकक येऊन गेले. अजून एक वेळा दशक स्थानी आपण लिहू शकतो 3, कारण बघा या ठिकाणी शतक स्थानी 2 वेळा आपण लिहिला, 9 आणि 1ची अदलाबदल केली. किंवा साधी सोपी पद्धत लक्षात घ्या, म्हणजे चुकण्याची शक्यता कमी. 7 ठेवला, 9 जसा तसा ठेवला, 3 आणि 1 घेतला, परत 7 9 जसा तसा 1 आणि 3ची अदलाबदल केली, बरोबर. आता आपण जाऊ देऊ 9 पुढे 7. आता इथं 3 ठेवला, 9 आणि 1 उरला, 9 1 9 इथं 1 इथं, 7 3 1 इथं 9 इथं झाले, बरोबर. आता पुढे या ठिकाणी बघा आपण 9 ठेवला होता, इथं 3 ठेवला, आता 1 ठेवूया. 9 आणि 3
परत 1 ठेवूया, 3 आणि 9 हे झाले 7चे सर्व अंक. याच पद्धतीने आता 9 आपण कुठे घेऊ, एकक स्थानी घेऊ. अशा पद्धतीने सर्व संख्या आपल्याला तयार करायच्या आहेत. बघा, यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. बरोबर. मग या ठिकाणी आपण अशा सर्व संख्या लिहित बसलो आणि त्यांची बेरीज केली तर संख्या किती तयार होतील लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपण जर बघितलं साधारणतः अंदाजाने तर 7च्या संख्या तयार झाल्या आपल्या 6. बरोबर. मग आता 7 7 7 जर आपण 6 वेळा घेतला तर हे 4 अंकी संख्या आहे. बघा, साधारणतः 7 × 42 म्हणजे 7000 म्हणजे 42,000 तयार होतील. आता इथं पर्याय बघा आपल्याला काय काय दिलेले आहेत. 1,33,000 आहे, 1,22,000 आहे, 1,33,000 आहे. हा 33,000 तर येणारच नाही. त्यानंतर आपण 9 घेतला, 9 45,000 होतील. बरोबर. 1 घेतला तर साधारणतः 1 5,000 होतील. 3 घेतला तर 3 15,000 होतील. अंदाज जर आपण लावला साधारणतः तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर कसं शोधावं लागेल ते नीट बघा. हा 7 हा अंक 6 वेळा येईल कुठं, हजारस्थानी. मग 7 × 42,000 ते होतील. 9 अंक 6 वेळा येईल, 45,000 होतील. बघा, 42,000, 45,000. 3 अंक 6 वेळा येईल म्हणजे 18,000 होतील. आणि 1 अंक 6 वेळा येईल म्हणजे 6,000 होतील. यांची सगळ्यांची बेरीज करायची. बरोबर. त्यानंतर आता 9 अंक हजार आपलं शतक स्थानी किती वेळा येईल, 2 वेळा म्हणजे 1800 होतील. 900 900 1800. 1 अंक शतक स्थानी 100 आणि 100 200 होतील. 3 अंक शतक स्थानी 300 300 600 होतील. परत यांची बेरीज करा. बरोबर. त्यानंतर 9 अंक दशक स्थानी 90 आणि 90 180 होतील. 3 अंक 30 आणि 30 60 होतील. 1 अंक 10 आणि 10 20 होतील. यांची बेरीज करा. त्यानंतर 9 अंक एकक स्थानी 9 9 18 होतील. 3 अंक एकक स्थानी 3 आणि 3 6 होतील. 1 अंक एकक स्थानी 1 आणि 1 2 होतील. अशा सर्व अंकांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर येतं 1,33,320. या पद्धतीने आपण उत्तर लवकर काढू शकतो. पुढे प्रश्न 7वा. 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. आता या ठिकाणी बघा, 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 1 2 3 4 5 6 हिच्यातून कोणती संख्या वजा केली तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. म्हणजे 9 9 9 9 ही संख्या मिळेल. मग यांचीच वजाबाकी करा तर आपल्याला उत्तर येणार. मग आता बघा, 0 0 0 0 0 म्हणजे याचा अर्थ 9 लाख आपलं उत्तर येणार. म्हणजे 9वर किती शून्य येतील, 5. 1 2 3 4 5 म्हणजे पर्याय नंबर आपला 3 येणार. पुढचा प्रश्न बघा. 3 5 9 8 6 1 यापैकी कोणतेही 4 अंक वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाचे तिप्पट किती. 4 अंक वापरायचे, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. मग आपण मोठे 4 अंक घेऊ, उतरत्या क्रमाने लिहू. 9 8 6 5 आणि 3. बघा, 9 8 6 5 आणि 3 1 4 अंक वापरायची म्हणजे 9 8 6 5 येईल. आणि एकक स्थानी अंक असलेल्या अंकाची तिप्पट म्हणजे किती, 15. 5च्या तिप्पट 15. 4 0 6 9 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या 9 6 5 4 9 6 5 4 आणि 0 ही झाली मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. लहानात लहान 5 अंकी संख्या घ्यायची असेल तर 0 पुढे घ्यावं लागणार नाही. तर पुढे आपल्याला काय घ्यावं लागेल, 4 नंतर हा 0 बरोबर, त्यानंतर हा 5 हा 6 आणि मग हा 9 आणि यांची करायची आपल्याला वजाबाकी.
बघा वजाबाकी करायची म्हटली तर हा 10मधून 9 गेला 1, 14मधून 7 गेले 7, 15मधून 6 गेले 9, बरोबर. 6मधून 1 गेला 5 आणि 9तून 4 गेले 5. 55,971 यांची बेरीज करायची अंकांची. 7 आणि 1 8 आणि 9 17, 17 आणि 5 22 आणि 5 27. पर्याय नंबर 3. स्वाध्याय 1.4 पुढीलपैकी खंडित संख्या कोणती? खंडित, आवर्ती नाही म्हटलेली, नुसती खंडित, अखंडित नाही म्हटलेली, खंडित म्हटलेली. बघा इथं डॅश डॅश आहे म्हणजे अखंड आहे, ही अखंड आहे, ही अखंड आवर्ती आहे. म्हणजे खंडित म्हणजे जिच्या पुढे पूर्णांक दिला असेल, म्हणजे जिच्या पुढे आपण काय म्हणतो याला फुल स्टॉप दिला असेल, बरोबर, त्या संख्येला आपण काय म्हणतो खंडित संख्या. पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? जिच्या डोक्यावर टोपी दिली असेल तिला आपण अखंड आवर्ती संख्या म्हणतो. पर्याय नंबर 1. 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते? या संख्येचे अखंड आवर्ती रूप लिहायचे असेल तर ते कसं लिहितात नीट लक्षात ठेवा. या संख्येच्या पुढे 0.67 आणि याच्या अखंडी आवर्ती रूप लिहायचे असेल तर पुढे 0 देतात आणि या शून्याच्याच डोक्यावर टोपी देतात तसं बघितलं तर, किंवा याच्या डोक्यावर टिंब देतात एकच अंक असल्या कारणाने. म्हणजे पर्याय नंबर आपला किती आला? 3 आला. पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती? परिमेय संख्या की ज्या संख्येचं आपण अखंडी आवर्ती रूप लिहू शकतो त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. अखंड आवर्ती रूपात किंवा अखंडित संख्येला परिमेय संख्या म्हणतात. 5चं वर्गमूळ निघत नाही, ती अखंड आहे संख्या, बरोबर. मग अखंड असलेल्या परंतु आवर्ती रूपात जिला लिहिता येतं तिला परिमेय संख्या म्हणतात, किंवा जी खंडित असते तिला परिमेय संख्या म्हणतात. आणि म्हणून ती पर्याय नंबर 1 मध्ये आपण सांगू शकतो. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? अपरिमेय संख्या म्हणजेच पूर्ण वर्ग नसलेल्या संख्येचं जे वर्गमूळ असतं तिला म्हणतात अपरिमेय संख्या. पुढीलपैकी असत्य विधान कोणते? सर्व परिमेय संख्या वास्तव असतातच. सर्व अपरिमेय संख्या वास्तव असतात, त्या पण असतात. परिमेय पण वास्तव असतात, अपरिमेय पण वास्तव असतात. सर्व वास्तव संख्या या परिमेय संख्या असतात. परिमेय व अपरिमेय संख्यांपासून वास्तव संख्यांचा समूह तयार होतात, हे पण सत्य आहे. म्हणजे असत्य कोणतं आहे? पर्याय नंबर. प्रश्न 7 ऋण 5/7 व ऋण 8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? आता यांच्या दरम्यानची परिमेय संख्या कोणती असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग बघा याचा छेद 13 आहे, याचा छेद 7 आहे, बरोबर. तर यांच्यामध्ये कोणती संख्या येणार हे आपल्याला असंच नाही सांगता येणार. यांचं दशांश रूप काढावं लागेल. मग यांचं दशांश रूपांतर केलं तर काय होणार? ही पण ऋण संख्या आहे, ही पण ऋण संख्या आहे, ही येणार नाही, ही येणार नाही. राहिला फक्त प्रश्न या दोघांचा. आता या दोघांमधून नेमकं कोणतं येतं ते आपण बघूया. ऋण 5/7 म्हणजे ऋण 0.50 झाले, 7/7 उरला 1, 7/1 71 झाले. ऋण 0.80 झाले, 13/78 बरोबर. उरला 2, ठेवला 0, 13/1 म्हणजे ऋण 61 ऋण 71च्या दरम्यान येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. यांचा भागाकार आपण करू. 130 होतील. ऋण 0 130, 21/126 झाले, उरले 4, ठेवला 0, 21/1 झालं. म्हणजे ही आता इथं जर आपण बघितलं तर काय होईल बघा. पुढची संख्या ही पण करून बघू आपण. इथं झाले 210, आपलं 14/1 झाले. ऋण 1.14/1 बरोबर. उरले 7, ठेवला 0, 14/5 म्हणजे ही त्यांच्यापेक्षा मोठी आहे. म्हणजे यांच्या दरम्यान येणारी संख्या कोणती आली? पर्याय नंबर 1. 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी पुढीलपैकी कोणती संख्या यांच्यात मिळवावी लागेल? आता पूर्णांक यायचा असेल तर अंशाला छेदाने भाग गेला पाहिजे. छेद समान असेल मग आता 7च्या पटीतली संख्या वरती येण्यासाठी या 13मध्ये किती मिळवावं लागेल? 1 मिळवावं लागेल आणि त्याच्या छेदस्थानी किती येईल? म्हणजे 14/7 म्हणजे 7/1 7, 7/2 14, 2 हा पूर्णांक आपला त्या ठिकाणी आला. म्हणजेच 1.7 हा मिळवावा लागेल. हा प्रश्न खूप सोपा असतो बघा विद्यार्थी मित्रांनो. याचा जो छेद आहे तो छेद पर्यायामधून बघा. आणि जर समजा डबल असेल छेद 7 तर नीट काळजीपूर्वक कोणता पर्याय येईल
ते काढण्यासाठी आपल्याला अंशांची जी बेरीज आहे ती 7च्या पटीत येते का हे पण बघावं लागेल. इथं अंशाची बेरीज हा 1 आणि हा 13 14 होतात, म्हणून आपण 1/7 घेतला. 2/4 ऋण 5/9 म्हणजे ऋण होऊन गेले तुमचे धन. 7/3 आणि ऋण 6/3 ह्या परिमेय संख्यांपैकी पूर्णांक संख्या कोणती, म्हणजे ज्याच्यामध्ये छेदाने अंशाला पूर्ण भाग जाईल ती पूर्णांक संख्या. मग बे 6 म्हणजे ऋण 3 म्हणजेच पर्याय नंबर आपला येणार 2. ऋण 6/2 ही पूर्णांक संख्या त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने अत्यंत सोपे उदाहरणं असतात संख्या समूहावरचे, पण तरीसुद्धा थोडंसं आपण डोक्याचा वापर करून घाईगर्दीत ओव्हर कॉन्फिडन्सने प्रश्न चुकू शकतो. म्हणून सराव करा आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.